खरं सांगू तुम्हाला, आपल्या घरामध्ये यश, आरोग्य आणि शांती ह्या गोष्टी ज्या लाभत नाही, त्याला कारणीभूत आहे आपल्यावरती कितीतरी ऋण आहेत. ऋण म्हणजे कर्ज. कर्ज म्हणजे तुम्ही म्हणा माझ्याकडे 5 पैसे कर्ज नाही, तुम्ही म्हणले कर्ज, हे नाही कर्ज आहे का? कुठल्या तरी गोत्रात का ऋषीच्या गोत्राचे आपण आहोत, कुठल्या तरी ऋषीच्या गोत्राचे आहोत. ब्राह्मण गुरुजी हातावरती पाणी देऊन म्हणतात, म्हणा तुमच्या गोत्राचे उच्चार करा, म्हणा मम आत्मना स्मृती स्मृती शास्त्रयुक्त पुराणयुक्त असे म्हणते का? हां, मग ऋषींचे ऋणी आपल्यावरती, ऋषींचे ऋणी, करांचे ऋणी आपल्यावरती. हां, म्हणून मात्र दररोजच्या नियमामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तर जसं होम हवन पूजा करताना, हो ना, पूजा करताना बळी द्यावा लागतो. बळी, बळी म्हणजे पहिला राक्षसांचं नैवेद्य द्यावं लागतं. राक्षसांचं नैवेद्य काय म्हणजे अतृप्त आत्म्यांचं नैवेद्य काय, तर तो बिना मिठाचा भात. बिना मिठाचा भात अशा पद्धतीनं करून त्याच्यावरती थोडंसं थापटून त्याच्यावरती गुलाल वगैरे कुंकू बिंकू टाकून आणि त्याच्यावरती मात्र गव्हाच्या पिठाचा एक दिवा मात्र त्याच्यावरती ठेवून त्या दिव्याचा वादबीत लावून तो दिवा पेटून आणि मग तो मात्र असा दूरवरती मात्र पती पत्नीनं ठेवून यावं लागतं. त्याला बळी म्हणतात. पण आपल्या परिवारामध्ये सहजरित्या तुम्ही दररोज नित्य नियमामध्ये पंचबळी द्या. पंचबळी. आता तुम्हाला बळी म्हणले मग तुम्ही बळीच द्याल. बळी म्हणजे कोण? बळी, बळी द्यायचा प्रकार नाही का? बळी द्यायचा प्रकार, बळी नांगर नाही. बळी नांगर पाहिलं तुम्ही? बळी नांगर नाही पाहिजे तुम्ही. आणि दुसरा बळी पाहिलं तुम्ही? तर त्याची गरज नाही. सहजरित्या विना खर्चाचं मात्र तुम्हाला पंचबळीचा विधी करता येईल. गोमातेमध्ये 33 कोटी देवता आहे. गोमातेला जर गोघास दिला तर हा एक बळी. गोमातेला गोघास दिला तर हा एक बळी. कुत्र्याला भाकर टाकली तर तो एक बळी पंचबळीमध्ये. आणि कावळ्याला मात्र तुमच्या घराच्या छेतावरती मात्र घास ठेवा, तो एक बळी. आणि देवी देवतांना नैवेद्य ठेवा, त्या नैवेद्याच्या रूपात मात्र किडे माकुडे मुंग्या त्या खातील ना, तो एक बळी. आणि मुंग्यांना साखर टाका, ते बळी. हे पंचबळी. हे सहजरित्या मात्र तुम्ही पंचबळी करू शकता. आणि एक दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये ना, पंचमहायज्ञ करा. आणि महायज्ञ करायचं म्हणल्यावर लय मोठा खर्च येतो. बरं, महायज्ञ करायचं म्हणल्यावर लय मोठा खर्च येतो. आणि तो यज्ञ, महायज्ञ तो करणं आपल्याकडून शक्य नाही. पण त्याच रूपामध्ये पूर्वीचा काळ होता बळी देण्याची प्रथा होती. बळी देण्याची प्रथा होती. पण आताही मात्र या ठिकाणी बळी देण्याची प्रथा मात्र बंद झाली. फक्त बळीच्या ऐवजी नरबळी. नरबळी म्हणजे मनुष्यबळी. मनुष्यबळी. तिथं लहान बाळ मोठं माणूस बळी द्यायचे बरं का पूर्वीच्या काळी. पण त्या बळीच्या जागेवरती मात्र नारळ फोडतात आता. बळीच्या जागेवरती नारळ. नर बळीच्या जागेवरती नारळ आणि कोंबड्याच्या जागेवरती लिंबू. आणि ह्याला बळी देतो ते ह्याल्याच्या जागेवर डांगर. ह्याल्याच्या जागेवर डांगर फोडतात आणि कोंबड्याच्या जागेवरती निंबू आणि मनुष्याच्या जागेवरती नारळ. ही बळी देण्याची प्रथा होती. पंचमहायज्ञ हे तुम्ही सुद्धा सहजरित्या करू शकते. पंचबळी आणि पंचमहायज्ञ काय बदल नाही. देवयज्ञ तुमच्या घरामध्ये विस्तावरती मात्र थोडंसं चमच्याभर तूप टाकून आहुती द्या. नावं घेता आले तर घ्या देवाचे, नाही तर मग फक्त आहुती द्या. तो धूर मात्र जाऊ द्या. त्या धुराच्या साह्याने चमच्याभर तूप विस्तावर टाकलं, त्या धुराच्या साह्याने परमेश्वर देवी देवता संतुष्ट होतात. हे देवयज्ञ.
ऋषीयज्ञ आपण कुठल्या तरी ऋषीच्या गोत्राचे आहोत. ऋषीयज्ञ दररोज गोमात्याला घास दिला तर 33 कोटी देवांना जेवू घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. ऋषी मुनी देवी देवतांना जेवू घातल्याचं पुण्य मिळतं. याला ऋषीयज्ञ म्हणतात. गोमात्याला घास दिला तर. पितृयज्ञ दुपारी 12 वाजल्यानंतर मात्र कावळ्याला घास ठेवला तर याला पितृयज्ञ म्हणतात. वाडवडिलांसाठी. मनुष्ययज्ञ तुम्ही दररोज मात्र दिवसातून केव्हा पण एक व्यक्तीला तरी मात्र थोडंसं गोळी बिस्किट चॉकलेट वगैरे द्या. गोळी म्हणजे डोक्याची नाही का, ती गोड गोळी चॉकलेटच म्हणा. आता गोळी म्हणले का तुम्ही दुसराच अर्थ करणार. म्हणून नाही काहीतरी मात्र थोडीशी साखर द्या. साखर खाऊन तुम्हाला वा काय गोडी, बस 33 कोटी देव प्रसन्न होते. याला म्हणतात मनुष्ययज्ञ. याला मनुष्ययज्ञ. आणि भूतयज्ञ तुम्ही आज पद्धत आपल्याला जी पिढा आहे टाणाटुणा करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच, खरोखर त्यांना सुद्धा धन्यवाद द्यावा तेवढं थोडंशी. ते जर नसते तर देवाला बाप्पाला कोणीच विचारलं नसतं. देवबाप्पा एकटंच बसला असतं. बरोबर आहे का नाही. दुःख दुःख मात्र पाहिजे. दुःख में सुमिरन सब करे सुख में करे नकोय. बाळाला जर भूकच ठेवली नसती तर आईची आठवण झाली नसती. आपल्याला दुःख जर नसतं तर देवाची आठवण झाली नसती. म्हणून भूत दया भूतयज्ञ करा. ज्यांच्या पाठीमागे अशा पद्धतीची पिढा आहे त्यांनी फक्त मुंग्यांना साखर टाका. इकडे ऐका आम्ही काय सांगतो ते. तर भूतदया भूतयज्ञ करा. भूतयज्ञ करे म्हणजे भूताला पाहायला कुठं जायचं आता. भूताला पाहायचं नाही. जे भूत यज्ञ म्हणजे तुमच्या घराच्या भीतीच्या बाजूला मात्र साखर टाकायची, त्याला भूतयज्ञ म्हणतात. सहजरित्या मात्र हे पंचयज्ञ पंचबेळी मात्र तुमच्या घरगुती दरबारच्या नित्यनेमामध्ये मात्र तुम्ही करू शकते. त्यानंतर मात्र असे पंचबळी मात्र तुम्ही करणार. पंचयज्ञ करणार. पंचमहायज्ञ याने मात्र तर तुम्ही सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होणार. आणि तुमचे शत्रू पण मित्र होतील. वैरीपणा विसरून जातील. त्यानंतर आपण दरबारच्या नित्यनेमामध्ये विश्रांती घेतो ना, तर विश्रांती घेताना दक्षिण उत्तर मात्र कधी झोपायचं नाही. तुम्ही म्हणा काय होतं, तर दक्षिण उत्तर जे झोपते तर रात्री 12:30 पाऊण 1च्या दरम्यान मात्र एक तारा इकडून इकडे जात असतो, दक्षिणेकडून उत्तरेकडं. आणि 1:30 पावणे 2च्या सुमारास पुन्हा एक तारा इकडे जात असतो. तुम्ही पहा त्या कालावधीत उठून रॉकेट सारखा. तर हा आपल्या शरीरावरती खूप मोठा परिणाम होतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. म्हणून मात्र दक्षिण उत्तर झोपायचं नाही. फक्त इथं मात्र एक आहे, शांत बसायचं. फक्त एखाद्या सासूरवाडीला गेले ना तुम्ही, सासूरवाडीला दक्षिणेकडे डोकं करून झोपा. वैभव दादा, सासूरवाडीला गेले तर दक्षिणेकडे डोकं करून झोपा. आता कामून झोपा हे नाही सांगत तुम्हाला, इकडं सगळेच असे. पण घर जावे असले तर आपलाच कार्यक्रम ठेवा. मग घर जावे असले तर पुरेकडे डोकं करून झोपा, पश्चिमी पाय करून. पण 1-2 दिवसाचे पाहुणे गेले ना तर जावई बापूंना दक्षिणेकडे डोकं करून झोपा सासर घरी. तर अनुभव येईल तुम्हाला. म्हणून अशा पद्धतीनं या आपल्या दरबारच्या नित्यक्रमामध्ये
आणि आपण लॅट्रिनला जातो ना, तुम्ही चुकून सुद्धा पूर्व आणि पश्चिम दिशेकडे तोंड करून लघवीला किंवा संडासला बसायचं नाही, चुकून सुद्धा नाही. हे असं जर बसलं तर गुप्त आजार होतात. पश्चिमेकडे चंद्रदेवे, पूर्वेकडे सूर्यनारायण. लघवीला लॅट्रिनला बसताना दिवसा सूर्यनारायण असेपर्यंत दिवसा उत्तरेकडे तोंड करून बसा, उत्तरेकडं. आणि रात्रीच्या वेळेस मात्र दक्षिणेकडे तोंड करून बसा. पण पूर्व आणि पश्चिमेकडे चुकून सुद्धा तोंड करायचं नाही. आणि दररोजच्या नित्यनियमामध्ये जे आपण घराच्या बाहेर पडताना संकल्प करत जा. संकल्पाशिवाय मात्र ते कार्य सिद्ध होत नाही. मग संकल्प कसा करायचा? आता काही नाही, साधा सोपा. तुम्हाला वार माहिती असेल ना. आता संकल्पामध्ये संवत्सर असतं. संवत्सर म्हणजे वर्ष, संवत्सर म्हणजे वर्ष. आयन म्हणजे 6 महिन्याचं असतं. आयन उत्तरायण दक्षिणायन. त्याच्यातही मात्र पोट प्रकार पुन्हा 1 महिन्याचा. ऋतू 4 महिन्याचा असतो तो. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. आणि ऋतू 2 महिन्याचे ऋतू असतात. ऋतू, वार, तिथी, नक्षत्र, योग, करण, सूर्यराशी आणि चंद्रराशी एवढं तुम्हाला सांगणं शक्य नाही. फक्त मात्र आज कोणता वार आहे असं म्हणून देवाला नमस्कार करायचा. आज शुक्रवारी दर्शन घ्यायचं. आज शुक्रवारी तिथी जर कळली तर तिथी म्हणा. आज नवमी तिथी ना. आज नवमी तिथी, आज शुक्रवारी असं म्हणून मात्र घराच्या बाहेर पडा, तुम्हाला यश येईल. त्यानंतर आपल्यामध्येच मात्र ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवता आहे. इथून वर मात्र भगवान शिवप्रभू, इथून कमरापर्यंत भगवान महाविष्णू, इथून खाली ब्रह्म. म्हणून मात्र आपण जेवायला बसताना सुद्धा मात्र 3 घोट पाणी प्या. 3 घास खा. ओम केशवाय स्वामनारायणाचं माधवाय स्वाहा. त्यानंतर गाडी 4 तास जर उभी राहिली ना, 4 तासाच्या नंतर शेल मारताना ताण असो अथवा नसो 3 घोट पाणी पिऊन गाडीला शेल मारा. 3 घोट पाणी पिऊन गाडीला शेल मारा. काय अनुभव येतं हे तुम्ही सांगा. 4 तास जर गाडी उभी राहिली, 4 तासानंतर गाडी चालू करायची असली तर 3 घोट पाणी प्या, ताण असो अथवा नसो. जेव्हा मात्र जेवण झाल्यानंतर हात धुतो ना, त्या टायमाला सुद्धा 3 वेळेस मात्र पाणी प्या. ओम केशवाय स्वामनारायणाचं माधवाय आचमन केल्यासारखं. आणि हात धुताना मात्र ओम ऋषिकेशाय नमः म्हणून हात धुवा. मग जेवणाच्या अगोदर किंवा जेवणाच्या नंतर हात धुताना सुद्धा ओम ऋषिकेशाय नमः म्हणून हात धुवा. हे नित्यक्रमामध्ये तुम्हाला सहजरित्या करता येईल. यामध्ये दात घासताना सुद्धा दात घासायचे पण नेहमी. तुम्ही दररोज दात घासतात, दररोज नाही दात घासायचे. त्याला काही कालावधी आहे. दात कोणत्या वेळेला नाही घासायचे. आणि दात घासायचा पण मंत्र आहे आपल्या विधीमध्ये. दात घासायचा मंत्र आहे, कपडे घालायचा मंत्र आहे, तीर्थ घ्यायचा मंत्र आहे, धरती मातेला स्पर्श करताना तोही मंत्र आहे. आपल्या हाताला भरभरून यश येवा त्याच्याकरता हातावर हात घासून मात्र हाताचं दर्शन करून यश येण्याबद्दल प्रार्थना करायचा सुद्धा मंत्र याच्यामध्ये. या पद्धतीने तर दात केव्हा नाही घासायचे. संक्रांतीचा कालावधी, संक्रांत म्हणजे ती संक्रांत येते ना, तसा सूर्यनारायण दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो कालावधी कधी मागं पुढं होतो. 13 तारखेनंतर तर 18 तारखेच्या आतमध्ये तुमच्या बँकेचे हप्ते किंवा कुठल्या कर्जाचे हप्ते सुद्धा मात्र 13 ते 18च्या मध्ये घ्यायचे नाही. 18च्या नंतर आणि 13च्या आतमध्ये. तसं
13 ते 18च्या मध्ये हा संक्रांती कालावधी येत असतो. या कालावधीमध्ये दात घासायचे नाही. व्यतिपात योग, तुम्हाला जे उपास असतात सोमवार, प्रदोष, एकादशी ते, आणि आपल्या घर परिवारातल्या श्राद्धाचा दिवस म्हणजे पुण्यस्मरणाचा दिवस, आणि अमावस्याच्या नंतर आणि पौर्णिमाच्या नंतर येणारी प्रतिपदा, षष्ठी, अष्टमी, नवमी, 14 तिथी आणि अमावस्या आणि पौर्णिमा, आणि तुमच्या स्वतःचा जन्मदिवस, तुमच्या लग्नाचा दिवस, त्यामध्ये चतुर्मास म्हणजे जसे 16 सोमवारचे उपास असतात. चतुर्मास आषाढी एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत हा चतुर्मास आहे. देवाचा विश्रांतीचा कालावधी म्हणजे साधना हे ते. म्हणून मात्र आषाढी एकादशीला लोक मात्र वारीला जातात का तिथून पुढं मात्र लग्न कार्य बंद असतात. पण आता लग्न कार्य कवाय होतात. आषाढी एकादशीपासून मंगल कार्य मात्र बंद असतं. आणि आता तुळशीचं लग्न झालं तर मग तिथून पुढे लग्न सरी सुरू होते. मग हा चतुर्मास आहे. या चतुर्मासात सुद्धा दात घासायचे नाही. रविवारच्या दिवशी चुकून सुद्धा दात घासायचे नाही. त्यानंतर आपले हे 5 बोट आहे. या 5 बोटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शक्ती आहे. या बोटात आईचं स्थान आहे, या बोटात वडिलांचं स्थान आहे, या बोटामध्ये गुरुचं स्थान आहे, आणि या बोटामध्ये आहे अहंकार, या बोटामध्ये आहे आत्मा. आपल्याला आणि देवाला टीका लावायचं असलं तर या बोटाने लावा. पितरांचा टीका लावायचा असेल ना, दसक्रविधी, 13वा महिना, वर्ष श्राद्ध आणि पित्तरपाट्यामध्ये या दोन्ही बोटाने टीका लावा. तुम्हाला दात घासायचं असेल ना, या मधल्या बोटाने दात घासा. हे गुरुचं बोट आहे. शालेय शिक्षण करणाऱ्यांनी मात्र वाचन करायचं असेल तर हे मधलं बोट ठेवून वाचन करा. ग्रंथ पारायण करत असेल तर या मधल्या बोटाने वाचन करा, मोठलं बोट ठेवून. निश्चित मात्र 10, 15 का 5-7 पारायण केल्यानंतर तो माणूस कीर्तन कर नाही तर प्रवचन कर बना. हे बोट मात्र कुठंच वापरायचं नाही. तुम्ही पहा, हे बोट ठेवून वाचन केलं तर लक्षात राहतं, डोक्यात बसतं. म्हणून मात्र या बोटात आत्मा, या बोटात अहंकार, या बोटाचा वापर कुठंच करायचा नाही. तुम्हाला करायचं तर या पद्धतीनं दाखवायचं तर या पद्धतीनं दाखवा. हां, म्हणून मात्र अशा पद्धतीने आम्ही अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या वेळेस मात्र याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगत असतो. एखाद्याचा अभिष्ट चिंतन सोहळा असला तर आम्हाला बोलवा. तर मग असं शेवट सांगू दे. बरं, सांगून टाकता आता. काय त्या छोट्या दिदीचा आहे का, छोट्या पिंडीचा वाढदिवस आहे? कोणाचं आहे? कोणाचं वाढदिवस? उभे राहा बरं. आजच्या तारखेवर असेल तरी उभे राहा. नाही जाऊ द्या, पण मग बाळाचं आहे का काय आपण माहिती तर सांगू ना. हां, पिंटीचा छोटा. बस आज नंतर सुंदर तिच्याबद्दल पण माहिती सांगतो आम्ही थोडंसं. तर आज नंतर समजा हे छोटं बाळ आहे. ह्या छोट्या बाळाला यश, आरोग्य, शांती या तिन्ही गोष्टीपैकी फक्त आरोग्य आणि शांती. थांबा, तिकडंच बसा थोडंसं, काही चिंता नाही, तुम्हाला नंतर बोलवतो इथं आम्ही पुढं. तर बाळाला फक्त पाहिजे शांती आणि आरोग्य. शांती आणि आरोग्य, त्याला यशाचे काही घेणं देणं नाही. आणि बाळासाठी ना आज मात्र ह्याच प्रश्नामध्ये दुसरे बी 2-3 प्रश्न आलेले संततीच्या बाबतीमध्ये. तर आपल्याकडं आम्ही 15 वर्ष 3 महिने जिथं साधनेला बसलो ना, तर 15 वर्ष 3 महिन्याच्या कालावधीत आपल्या आंघोळीचं पाणी ज्या झाडाला गेलं, वडाच्या झाडाला, त्या वडाच्या झाडाच्या ज्या पारुंब्या आहे जिथं साधनगृहाजवळ, त्या पारुंब्याला अशी जर गाठ मारली त्या पारुंब्याला
आणि गाठ मारताना संकल्प करायचा का आम्हाला मूलबाळ होत नाही, तर मूलबाळ जर झालं त्याच बाळाचा हात लावून ती गाठ सोडू, त्याच बाळाचा हात लावून त्या गाठीची पूजा करू आणि ती गाठ सोडू, असा संकल्प करावा लागतो. त्यानंतर पुन्हा साधनगराच्या समोरच मात्र खाल्ल्या बाजूना दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटतात ना, ती आपट्याचं झाड आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटतात ते आपट्याचं झाड, त्या आपट्याच्या झाडापाशी संकल्प करावा लागतो. कामाला मुलीच होतात, मुलगा जर झाला तर तुझ्या सावलीमध्ये त्याचं जावळ काढू आम्ही, असा संकल्प करावा लागतो. आणि कधी कधी मुलंच होतात, म्हणून आम्हाला मुलगी जर झाली तर तुझ्या सावलीमध्ये जावळ काढू, अशा पद्धतीने जबरदस्त. यूट्यूबला पहा जय बाबाजी भक्त शेवटीकडे म्हणून. आता मात्र ते आपले हा एक अनुभव आहे, हा प्रसाद आहे बाबाजींचाच. असे मात्र उद्या तुम्हाला पुन्हा आणखी सांगते ना, आपले गायक हिरामन भाऊ, त्यांना मात्र 3-4 मुली होतात व त्या 3-4 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला. तो मुलगा पण उद्या येईल पहा. आणि काय आख्यायिका होते उद्या सविस्तर सांगतील ते, फक्त तुमची श्रद्धा पाहिजे. त्यानंतर काय असतं याच्यामध्ये, बरं इथं आपले मुलं असतील किंवा आपले नातू असतील किंवा आपल्या नातेवाईकामध्ये जर कोणाला संततीची अडचण येत असेल तर किती जण हात वर करा बरं. संततीला अडचण अशी का संतती होत नाही वा, असं म्हणजे नातेवाईकातलं कोणी जरी असेल तर तुम्ही ऐकून मात्र सांगू शकता त्यांना, लाजू नका. इथं म्हणजे आम्ही म्हणजे 2-5 मिनटं मात्र त्याच्याबद्दल मार्गदर्शन देऊ, म्हणजे तुम्हाला कळलं का त्याच्याबद्दल. हां, आणि इथं मात्र नुसतं मुलीच कोणला होतात, हातवर करा. मुलगा नाही बा, हां काही असू द्या. तर इथं मात्र लक्षपूर्वक आहे का, ही कथा नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही आहे, मार्गदर्शन आहे. आपल्याकडून काय चुकतं, शेती व्यवसायाचं जेव्हा मार्गदर्शन होतं ना, त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगितलं, सूर्यनारायण मावळल्यानंतर ना माता भगिनीने श्रीलिंगी झाडाला जर स्पर्श केला तर ब्रह्मचार्य ढसळतं. सूर्यदेव मावळल्यानंतर भाऊदादांनी श्रीलिंगी झाडाला जर स्पर्श केला तर ब्रह्मचार्य ढसळतं. संततीला अडचण येत असेल तर ह्या गोष्टीचं पालन करणं आवश्यक आहे. संततीला अडचण येत असेल तर ह्या गोष्टीचं पालन करणं आवश्यक आहे. एखाद्या झाडाला कळ्या येतात, कळ्या, भाषा समजते ना आमची, झाडाला कळ्या येतात, कळ्या येऊन गळून जात असेल तर फळं सुद्धा मात्र गळून जातील, किंवा फुलं येऊन गळून जात असेल तर फळं सुद्धा पदरात पडणार नाही. मासिक धर्मपाळी हे फूल आहे, मासिक धर्मपाळी हे फूल आहे. हे फूल व्यवस्थित येत नसेल ना तर फळं पण येणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये सविस्तर कधी कधी आपल्याला ज्यांना संततीची अडचण आहे त्यांनी त्यांच्याले दोघांची बी जन्मतारीख, वार, जन्मठिकाण, जन्मदाते आईचं नाव आणि लग्नाची तारीख दोन्हींची पण द्यायची. मग आपण त्यांना मात्र एखाद्या दिवस शिवटिकडीच्या परिसरात कार्यक्रम असला, आम्ही तिथं असलो का आपण जिथं 15 वर्ष 3 महिने साधना केली, त्याच साधनगराच्या समोर मात्र 2-3 तास मार्गदर्शन देत असतं जोडीलाच. म्हणजे इथं मात्र काही गोष्टी अशा आहे का आपण आपल्या स्वतःच्या आईवडिलांना पण सांगू शकत नाही ती समस्या, तेव्हा येतानाचा काही विषयच नाही. म्हणून मात्र त्याच्याकरता आपली इच्छा पूर्ण होत नाही हे. परंतु काही असू द्या, ह्याच्याबरोबर सविस्तर तर तुम्हाला कळलंच. मात्र यूट्यूबचे कार्यक्रम 5 जय बाबाजी भक्त शेवटीकडे आपल्याकडं ते तुम्हाला आता ते माहिती आहे ना, आता ते दाजी नाही आपले पुण्याचे दाजी, 13 ते 14 वर्षानंतर डॉक्टरना नो गॅरंटी सांगितली होती, 13 ते 14 वर्षानंतर प्रसाद मिळाला. आता कदाचित मात्र 2-4 दिवसामध्ये बाळ मात्र आपल्या स्वागतासाठी म्हणजे येईल. आणि काय आत्तापर्यंत मात्र गुळी नाही,
आणि एक अनुभव जबरदस्त आहे त्यांचा बरं का. हां, केव्हा विभूती आणि तीर्थ वगैरे घेऊन मात्र आराम वाटतो. एक दिवस मात्र आरामच वाटाना. मग रात्रभर सर ती दाजी सांगायचे काय करावं आता नेमकं, आराम वाटाना, तीर्थ बी दिलं, विभूती दिली, काय दिलं. आणि आम्ही कुठून तरी कार्यक्रम आलो, 2-2:30 वाजले आम्हाला बी. पूजा बिजा झाली, त्यांनी ते सांगितलं, आम्हाला बी विश्रांती लागना. 3:30 वाजता राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी आम्हाला उठवलं. ते म्हणले फक्त पाणी प्यायला सांग पोटभर. म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर ना बाळाला पाणी कमी पडलं का पोट दुखतं, म्हणून मात्र पाणी जास्त पित जा. डॉक्टर काय सांगेल हे मात्र त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि बऱ्याच माता भगिनींना त्यांच्यानंतर मार्गदर्शन देण्याचा योगायोग आला. पोट दुखायला लागलं म्हणे पाणी प्या जास्त, बरं वाटून गेलं ना. म्हणजे अशा पद्धतीने पाणी कमी झालं का पोट दुखतं, बाळ फिरत नाही. म्हणून अशा पद्धतीनं अजून खूप काही, पण आपल्याला खूप पुढं जायचं आहे. म्हणून मात्र याच्याकरता सांगितलं दात घसायचा जो कालावधी. आणि बाळाच्या वाढदिवसाबद्दल सांगत होतो का नाही. हां, आज प्रत्येकजण आमच्या समोर जे बसेल आहे, प्रत्येक जणाची काही ना काही समस्या आहे. तुम्ही नाही म्हणले तरी प्रत्येक जणाची काही ना काही समस्या आहे. पण लक्षपूर्वक का तर तुझं परी तू जागा चुकलायची. परमेश्वराने सगळ्या गोष्टी आपल्याकडं ठेवल्या, फक्त पाऊस पाडायचं तंत्र त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं. पाऊस पाडायचं बस. त्याच्यामुळं आपण आकळलो, नाहीतर आकळणं शक्य नाही. जसे बैलाला व्यसन असते ना, व्यसनीमुळं आकळतं ते, नाही तर ते आचरणं शक्य नाही. पाऊस पाडायचं तंत्र का आपल्याकडे दिलं असतं तर शेजारचेच कांद्यानं वांग्यानं सगळे आणूनच दिले असते, म्हणजे आपल्याच कांद्या वांग्याला भाव आला असता. म्हणून मात्र इथं आम्ही ही गोष्ट सहज सांगतो. काय एखाद्या वेळेस म्हणतो ना, पूर्वीचा काळ असा होता, हे जे आपण एकत्र येतो ना, याला कारणीभूत काय आहे, एकमेका साह्य करून अवघे धरू सुपंथा. धार्मिक कार्यक्रम, सप्ताह असेल, मंदिर बांधणं असेल, किंवा मात्र अन्नदानाची सेवा असेल, हे जे सामुदायिक आपण जे करतोय ना, याला कारण आहे फक्त एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथा. फोनपे तुम्ही पाहिलं असं ना, तर लहान पोराला सुद्धा कळतं फोनपे आल्यापासून सगळी परेशानी झाली. एकाच्या चेहऱ्यावर नूर नाही. फोनपे आल्यापासून एकाच्या चेहऱ्यावर नूर म्हणजे कमळालं ना तुम्हाला, हास्य नाही. आपल्या खात्यावरून त्याच्या खात्यावर गेले का ते हसतं, आणि आपल्या खात्यावरून त्याच्या खात्यावर गेले ते हसतं, आणि आपल्या खात्यावरून कट झालं का आपला चेहरा पडून जातो. पैसा हा मात्र आपल्या हातात थांबाना. पैशाला पंख फुटले, पैशाला पंख फुटले फोनपेना. त्याला घराचा उंबरा दिसाना, त्याला घराची तिजोरी दिसाना, आणि स्वयंपाक बनवणाऱ्या लक्ष्मीला पैसा दिसाना. याच्या खात्यावरून त्याच्या खात्यावर. म्हणून मात्र परेशानी झाली. मग येतं आहे अन्नदानाची सेवा जी मात्र आपण करतो. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान. हां, म्हणून मात्र येतं आहे आता ते काय का अन्नदानाची सेवा म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये 33 कोटी देव असलेले आहे. परमेश्वराने सुंदर असं शरीर बनवलं आपलं, सुंदर असं शरीर बनवलं. कधी पाहिलं तुम्ही? 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय, नाकाच्या नाकपुड्या 2, तोंड 1, पोट एकच दिलं. हे कामून केलं बरं असं. एक डोळा बिघडला तर एक काम करीन, एक हात बिघडला तर एक काम करीन, एक पाय बिघडला तर एक काम करीन. नाकाच्या नाकपुड्या 2 दिलं, एक बिघडली तर एक काम करीन म्हणून 2 दिला. नाही तर एकच दिली असती तर काय झालं असतं? एक नागपुडी दिली असती मग करोना आला असता. अहो 2-2 नागपुड्या होत्या तरी करोनामध्ये ऑक्सिजनचं मशीन लावावं लागलं, आणि आपली एकच असती मग करोना आला असता. तिघच झाली असती. तो चोळता निम्या रस्त्यात पोचला असता. निम्या रस्त्यातून कोणी आणला असतं? गेला, मग गेलाच तो. म्हणून देवानी तोंड एक दिलं. आम्हाला तर वाटत होतं तोंड 2 द्यायला पाहिजे नव्हते, गांडबांडोळासारखी.
6 महिने एका बाजूनं 6 महिने इकडं ते चालतं तसं. पण आपल्याला 2 तोंड असते आणि एक खोटं बोलायला ठेवलं असतं शपथी घ्यायला. पण ते एकच दिलं त्यांनी. पण ते एक दिलं आणि त्यांनी सांगितलं तू दुसऱ्याच्या मनाला समाधानकारक बोलशील, दुसऱ्याच्या हिताचं बोलशील ना, लोक तुझ्या कपाळाला टिळा लावून तुझ्या गळ्यात फुलांच्या माळा घालतील. आणि दुसऱ्याच्या मनाला दुःख होईल असं जर बोलशील ना, लोक तुझ्या तोंडात देतील. मग तुम्हाला तोंडात द्यायचं माहिती का? म्हणून तोंड एक दिलं. त्याच्याचमुळं मात्र पोट 2 द्यायला पाहिजे होती. पोट 2 द्यायला पाहिजे होते. पुढे गॅस टाकी येणार देवाला माहिती होतं. स्वयंपाक चालू केला, स्वयंपाक कच्चा राहिला, गॅस टाकी संपून गेली. मग तुम्ही म्हणले का आता काय कुठे नाही करीत बसले, घ्या कच्चा पक्का खाऊन. आता तुम्ही म्हणले रिकामी काढा भरेल जोडा पण करूनच घ्या. गॅस टाक्या पहिले 1 होते, आता 2 आल्या. काही काहीच्या घरात 3 आहे, आता काहीच्या घरात मला तर वाटतं 4 असतील. तुम्हाला देवाने पोट एक दिलं, पण अशी एक सिस्टम दिली तुमच्यामध्ये. तोंडामधून चंद्रामृताचा स्राव होत असतो. साखर न खाताना तोंड गोंड पडत असतं. त्यावर तुम्ही 2-4 गल्लास घाटाघाटा पाणी पिऊन टाकलं ना, एकदम पोट भरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे पोट 2 द्यायची काही गरज नाही. आणि पोट जर 2 दिले असते ना, गॅसवर चालणाऱ्या गाडीसारखं कार्यक्रम अवघड झाला असता. एक पोट भरलं असतं, ते बाजूला काढून ठेवलं असतं, रिकामं जोडलं असतं. स्वयंपाक करीत बसला तर वाढणारी वाढीत बसला, खाणारं खात बसलं असतं. आणि सगळे तिकडं रिकामे करून इडं भरायला आणले असतं. सगळ्या टाक्या तिकडे रिकामं करून इडं भरायला आणल्या असत्या, म्हणजे दिवळच. परंतु देवाने पोट एक दिलं. का दिलं पोट एक? हे पोट भरल्यानंतर तुम्ही बास म्हणणारे. आशीर्वाद कसा असतो? आशीर्वादाचा डोक्यावर हात ठेवून नाही. आम्ही कार्यक्रमात जातो तो लोक बळजबरी आमचा हात धरून त्यांच्या डोक्यावर ठेवून घेते, म्हणते बाबा आशीर्वाद द्या. आता आशीर्वाद असा राहतो काय? आशीर्वाद कसा राहतो? आशीर्वाद असा राहतो. आशीर्वाद असा राहतो का नाही? मग असा तुम्ही जे तुमच्या घरी आता काय घेऊन जा हे सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही घर बदलू नका, गाव बदलू नका, तालुका बदलू नका, जिल्हा बदलू नका, राष्ट्र नका, आणि तुम्ही बदलू नका, पण तुमचे आचार विचार बदला. मग काय आचार विचार बदलायचे? हेच आचार विचार बदलायचे. कोणी पाहुणा आला ना त्याला पाणी द्या. पाणी पिऊन गल्लाच खाली ठेवण्याच्या अगोदर विचारा आणखी देऊ का? तो म्हणन बस बस बस, एका हातात गल्ला सरेल, बस मिळाला आशीर्वाद. एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुमच्या कामात यश येतं, त्याच्यामध्ये यश गुण आहे. एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुमच्या शारीरिक स्वास्थ्याबद्दल डोकंबोट दुखत असलं तरी बरं होऊन जातं, त्याच्यामध्ये आरोग्य. आणि एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुम्हाला ताणही लागत नाही, भुकही लागत नाही, त्याच्यामध्ये शांती आहे. तुमच्या घरात काय कमी तशा व्यक्तीला तुमच्याकडे पाठवून देईल. म्हणून मात्र इथं या पद्धतीनं मात्र एकमेकाचा एक अवघे धरू पण तुमच्या घर परिवारात काय कमी आहे अशा व्यक्तीला तुमच्याकडे पाठवून देईन. त्याला पाणी द्या, जेवण द्या बासमणीपर्यंत. आणि तेच विचार आणखी देऊ का? पण चहा बिया नका विचारू बघा आणखी देऊ का? पण आम्ही सांगायच्या अगोदरच तुम्ही हुशारी. बशी गेली कपच आला, तो बी असा मोठा आहे, पायाला जावं तर घोटभरच चहा आहे त्याच्यात, तेवढंच बसवतो त्याच्यात. समजा तुम्ही पाहिले नसेल ते, डोकून पाहावं लागतं किती चहा आहे त्याच्यात. चहा साखर महाग झाली म्हणून मात्र अशा पद्धतीनं हा कालावधी मात्र आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सहज योगायोगी. हा मग आता इथं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने तुम्हाला काय सांगितलं मी? अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने तर हे बोट सांगितलं. ह्या बोटात आईचं स्थान आहे, ह्या बोटात वडिलांचं स्थान, या बोटामध्ये गुरुचं स्थान, आणि ह्या बोटामध्ये आहे अहंकार. लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत या बोटात अहंकार आहे. बरोबर आहे? मग आज जर समजा कोणाचाही वाढदिवस राहू द्या तर त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मात्र ह्या बोटाला तुम्ही अशा पद्धतीनं करा. काय वाटलं रे आता असं केलं तर? आम्ही काय वाटलं तुम्हाला? छान छान
छान वाटलं ना असं केलं. आणि सगळा कार्यक्रम याच्यावरती चालू आहे आता. पाहिलं ना, इकडं औषधाची मोठी बाटली राहते म्हणजे पेयाचं औषध नव्हे का, आणि इकडं समोर मात्र मोठे तंबाटे बटाटे काय ते डाळिंब हे, म्हणजे अशी बाटली मारल्यानंतर असं डाळिंब येईल. सगळ्या देखा तुम्ही पहिले मकाचं बी टाकलं तर दाना एवढला होता आणि कणीस एवढं होतं त्या मकाच्या पिशीवर. आला का दाना पाहिला? कोणी कसाही असू द्या असे बोट केलं तर तुम्ही आमच्याकडे पाहिलं तर काय वाटलं महाराजांना आवडलं बरं का. काय आवडलं आता हे काय आवडलं? डोकला घेणं आवडलं, डोकला घेणं आवडलं. एखादं तंबाखू चोळीत असलं ते म्हणलं महाराजांना तंबाखू चोळणं आवडलं, आणि चोळल्यानंतर ठोकावं लागती तेव्हा त्यांनी पाहिलं ते म्हणतं महाराजाला ठोकणं आवडलं. एखादा आश्चर्य पावशरी घेऊन असं झोकांड्या घेत असताना आम्ही असं केलं नाही, मला झोकांड्या घेणं आवडलं. एखादी गटार आमुष्य आली आणि गटारात लोळत असं निम्याच्यावर भरून गेलं आणि आम्ही असं केलं ते म्हणले गटारात लोळणं आवडलं. काय हे नाही आपल्याला न घडू, कोण्याही जीवाचा न घडू मत्सर. कोणालाच वाईट म्हणायचं नाही. सगळ्यांमध्ये देवे, सगळ्यांमध्ये देवे. विंचू आहे त्याच्यात सुद्धा देवे, सर्प आहे त्याच्यात सुद्धा देवे. फुकट नाही भगवान शिवप्रभूच्या गळ्यात बसले ते. पण आपला कार्यक्रम लय उलटा. इकडं शेतातल्या नंदीला ठोकीतो निभार धरून, मंदिरातल्या नंदीची पूजा करतो, पिंडीवरच्या नागाची पूजा करतो, आणि इकडं नाग दिसला का ठोकीतो निभार धरून. सगळा कार्यक्रमच उलटे आपल्याला. म्हणून अनुभव येत नाही. जिथे तिथे म्हणजे तुम्ही दिसावा श्री हरीशी जनार्दना. प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याकडे आला, तो आपल्याबरोबर बोलत नाही, पण खरोखर त्याच्याच रूपामध्ये कोणीतरी आला ना त्याचा आदर करा, तर तो देव आहे.